भजन करा स्वामींचं, नाम जप होईल. निर्वाणीचा काळ जवळ आला माझ्या स्वामींचा. सगळ्यांना कृपा दृष्टीने पाहिजे माझे स्वामी. बाबांना सगळ्यांचं कल्याण होईल. स्वामींचा दरबार भरलेला आहे. मगाशी मी सांगितलं स्वामी सूत, हरिभाऊ म्हणून ज्यांना स्वामी सूत म्हणायचे. मुंबापुरी मुंबई ह्या ठिकाणी मठाची स्थापना करणार आहे. आणि अक्कलकोटला आल्यानंतर स्वामी त्यांच्या भक्तीवरती तल्लीन होऊन मुंबापुरी चला पटापट मठाची स्थापना करशील का रे सुता. एक एक भक्त स्वामींच्या दरबारात येऊ लागले. लहान यायचे, मोठे यायचे, आबाल यायचे, वृद्ध अवस्थेतले यायचे, पिढाधारी यायचे, संसारातले व्यथा सांगणारे यायचे. माझा स्वामींचा दरबार म्हणजे दुःखातून बाजूला सारून सुखाच्या भवसागरातून तरुण घेणारा माझा स्वामींचा दरबार भरलेला असायचा. स्वामी समर्थ दिनाची माऊली, स्वामी समर्थ कृपेची सावली, स्वामी समर्थ दिनाची माऊली. स्वामी उठतात, स्वामी समर्थ कृपेची. स्वामी उठतात तिथनं आणि आपले सूत आले म्हणून सुताची गळा भेट घेतात. गळा भेट घ्यायची स्वामी. स्वामींसाठी टाळ्या वाजवा. 8 दिवस स्वामींचं पात्र ह्या ठिकाणी आमचे मारुती बाबा थोरात कथेची सांगताय. आज सुंदरबाईला सांगतात त्या पादुका आण. माझं धर्माचं कार्य फार पुढं कर रे सुता. स्वामी सुताला सांगतात, ऐक, नीती तत्वाचे जीवन जगायला शिकव लोकांना. कोणाच्या चोऱ्या माऱ्या करू नका रे बाबांनो. कोणाला लुटू नका, कोणाची निंदा करू नका. हे पवित्र कार्य मी तुझ्या हाती सोपवतो. माझ्या पायातल्या पादुका ह्या खडावा. जो जो ह्या पादुकांना स्पर्श करन, चरण स्पर्श करन, त्याचं कल्याण होईल. मी अक्कलकोटी असल नसल, माझं अक्कलकोटीच वास्तव्य असेल असं नाही. 12 वर्ष अक्कलकोटी मधला माझ्या स्वामींचा प्रवास. बाळप्पाला सांगायचं, बाळप्पा स्वामी सुतांना कधी विसरू नको. माझी भक्ती तुम्ही भक्ती अपार केली रे बाबांनो. आता बोलवाय लागली, काळे ढग जमा व्हायला लागले आकाशात रे बाळू. बाळप्पा आकाश दाटून आलं रे. एक टक नजरेने स्वामी आकाशाकडे पाहायचे. बाळप्पा म्हणायचे, स्वामी असं का बोलता, असं बोलू नका ना. आता पक्ष्यांची सुद्धा मला माझ्याशी बोलतात स्वामी स्वामी म्हणून. सगळ्यांचं उपकार फेडायचंय मला, सगळ्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचं. बघ ना माझे भक्त कसे आलेत, असे हात करून दाखवायचे स्वामी. अथांग भक्तांचा सागर. आणि त्यावेळेस राणी साहेबांनी दिलेला चंद्रहार, त्याचा आळ बाळप्पावर घ्यायला गेलो, पण बाळप्पाने हार ठेवला नव्हता. कारस्थान केलं आणि राणी साहेबांनी कसून चौकशी केल्यानंतर तो हार सुंदराबाईंनी चोरला आणि गळ्यात घातला. सुंदराबाई अनाथ म्हणून आली, स्वामींच्या चरणाची सेवा करायला लागली होती. अय्य स्वामी मला की दूर लुटू नका बर का. सुंदर तुला कसा दूर लुटीन, तुझं पुण्य सरलं आता. म्हणून त्या काळी ब्रिटिश राजवट होती. ब्रिटिश राजवटाचे 2 अधिकारी
सुंदराबाईला पकडाव होतात, कारण चोर सुंदराबाई म्हणून लक्षात राहू द्या. जीवनामध्ये कधीही चोरी करू नका, त्या चोरीची शिक्षा भेटते म्हणजे भेटते. म्हणून कारभारी घेऊन येतात, स्वामी समर्थ बारीक वाजवा. तात्यासाहेब पुढे जातात दरबारामध्ये आणि स्वामींना सर्व हकीकत सांगतात. चरणावरती नतमस्तक होतात, दर्शन घेतात स्वामींचं आणि सांगतात, आम्ही राज दरबारामधनं आलो. राणी साहेबांनी तुम्हाला दिलेला अलौकिक चंद्रहार सुंदराबाईंनी चोरलाय आणि सुंदराबाईला अटक करण्यासाठी तिचं अटक वॉरंट आहे. म्हणून काही इंग्रज अधिकारी आणि कोतवाल आलेत. स्वामी म्हणले, जशी इच्छा, जो बोएगा जैसी करणी दत्ता भाऊ वैसी भरणी. सुंदराबाईला मुद्देमाला साहेब, मी नाही चोरलं. म्हणून तात्यासाहेब अधिकाऱ्यांना बोलवतात, इकडे या, हिच्या गळ्यातले दागिने जप्त करा. म्हणून मी नाही, माझं दागिने मी नाही घेतलं. उठून इकडे व्हायचं, सुंदराबाईंनी मध्यभागी काढून द्यायचं, निकालो. अटक करो इसको. स्वामी वाचवा की, वाचवा स्वामी, मी तुमची किती सेवा केली स्वामी. वाचवा ना स्वामी. स्वामी काहीच बोलत नव्हते. किती भगवंताच्या नजरेतून आपण काही राहिलं तर ज्याला जसं कर्म आहे तसं फेडावं लागणार. देने वाला जब देता है छप्पर फाड़ के उसे देता है. लेने की बारी आई तो हाथ को चंबड़ी नहीं रखना है. जैसी करनी लेके जाओ, चलाओ ना घेऊन, चलो. सोडा सोडू नका, पूर्ण मोकळं सोडा. स्वामी मोकळं सोडा, तुला मोकळं सोडा. रस्सी सोडा हातातली, तुम्ही बाजूला उभे राहा. सोडा, तिला बोलू द्या, राहू दे ती रस्सी तशीच. सगळ्या भक्तांना सांगायला लागले सुंदराबाई, कोणी नसल तर स्वामी असतं र, स्वामी असतं. मी स्वामीची कदर नाही केलं बघा. मी तुम्हाला सांगतो, ही सुंदराबाई आज सांगतो, सुंदराबाईचं डोळं उघडलं बघा. कधी कुणाला लुटू नका, कधी कुणाचा पैसा हरामाचा खाऊ नका. आपलं असणारं अस्तित्व टिकवा बाबांनो. मला स्वामी माऊलीने जवळ केलं, पण मी पापीनी, मला स्वामीची किंमत नाही कळाली. धनाच्या लोभामध्ये मी मायाजालामध्ये माझं सर्वस्व आयुष्यात स्वामींनी मला जवळ केलं. स्वामी माझी माऊली, मला नको ना लुटू तू रे स्वामी.
म्हणून स्वामी पुन्हा सुंदराबाई स्वामींच्या चरणावर गडबडा लोळायला लागली. अय स्वामी, स्वामी मला दूर नका लुटू, पण कर्म तशी फळ भोगावं लागत. जैसी करणी वैसी भर. चलो. जैसी करणी वैसी भरणी, जैसी करणी वैसी भरणी. केशव सूत दर्शन घेऊन मुंबईला जाऊन निघून जातात. समर्था स्वामी समर्था स्वामी समर्था. लोक म्हणायला लागली चोरटी चालली, चोरटी बघा, चोरटी चालली. बघा बघा, स्वामींच्या नावाखाली लय पैसे लुटायचे. दागिने घेतला आमच्याकडनं स्वामींचं दर्शन. हिला जवळ करू नका कधी. आणि स्वामी सुत आज्ञा घेतात आणि मुंबईकडे रवाना होतात. स्वामींचं दर्शन घ्या, तुम्ही बाळापा इथंच थांबायचं. स्वामी समर्थ स्वामी आई, स्वामी समर्थ माझी आई. चला. तुला ठाव द्यावा पायी मजल